ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे कोण उभे सुंदर येथे, आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तानी येशू ख्रिस्तच नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एक मोहर असो की दोन मोहरा, पाच मोहरा त्यांनी कामी आणल्या. असो लहान किंवा असो मोठे, काम जे दिले ते पूर्ण केले. हे कोण उभे सुंदर येथे, आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तानी येशू ख्रिस्तच नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकाकीपणात आणि त्रासामध्ये लाजरस समान स्थिर होते. उपाशी असो किंवा तृप्त असो, विश्वासामध्ये खंबीर होते. हे कोण उभे सुंदर येथे, आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तानी येशू ख्रिस्तच नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर. आजच्या मंडनाकरिता निवडलेला शास्त्रभाग 1 तिमोथी याचा 1 अध्याय 15 ते 17 ही वचने. 1 तिमोथी याचा 1 अध्याय 15 ते 17 ही वचने. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य, त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली. जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपण सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन 1 तिमोथेला पत्र त्याचा 1 अध्याय त्याचं 14 आणि 15 वचन लिहिलेलं आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला लोक म्हणू लागले की हा पापी लोकांसोबत जेवतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, रोग्यांना वैद्याची गरज नसते, निरोग्यांना वैद्यांची गरज नसते, तर रोग्यांना वैद्याची गरज असते. परमेश्वराचं वचन सांगतं की जो निरोगी आहे तो कसं काय वैद्याकडे जाऊ शकतो? जाऊ नाही शकत. परंतु जो रोगी आहे त्यालाच वैद्याची गरज आहे. माझा प्रियांनो, पाप हा एकमेव असा रोग आहे जो रोग प्रभू येशू ख्रिस्ताचा रक्ताचा द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताचाच द्वारे तो मनुष्याच्या जीवनातून काढला जातो. मनुष्याच्या जीवनामधला तो पाप क्षमा आमची होते. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्तानी त्यांना म्हटलं की मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्चातापासाठी बोलवण्यात आलेलो आहे.
प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं ह्या भूतलावर आम्ही बघतो की तो मनुष्यांना तारावयास आलेला आहे. तो भटकलेल्यांना शोधावयास आलेला आहे. तो इमानुएल देव तुम्हाला आणि मला तो शोधत आलेला आहे. परंतु आम्ही त्याची जाणीव केलेली नाही. आम्ही त्याला आपल्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार केलेला नाही. म्हणूनच देव बाप्पाच्या कृपेने तो ह्या भूतलावर आला. आम्ही त्याचा स्वीकार केला नाही, म्हणूनच आमच्या जीवनामध्ये पापांनी राज्य केलेलं आहे. आम्ही त्याचा स्वीकार केलेला नाही म्हणून अनेक गोष्टींनी आमच्यावर सत्ता केलेली आहे. पापांनी सत्ता केलेली आहे, शापांनी सत्ता केली आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की यदि तुम्ही आणि मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार आम्ही करतो, जो त्यांनी बलिदान तुमचं आणि माझ्यासाठी दिलेलं आहे त्याचा स्वीकार आम्ही करतो ना, तर प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या पापाच्या बंधनातून आमची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. येशू ख्रिस्त एकमेव मार्ग आहे जो तुम्हाला आणि मला ह्या पापाच्या गुलामगिरीतून, पापाच्या बंधनातून, शापाच्या बंधनातून सोडवण्यामध्ये सक्षम आहे. प्रियांनो, आज आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ जाऊया, ज्यांनी आम्हाला शोधलं, ज्यांनी आमच्या पापांची क्षमा केली, ज्यांनी आम्हाला नवीन जीवन दिलं. आपण त्याच्या जवळ जाऊया आणि त्याला म्हणूया, प्रभू धन्यवाद, तू आम्हा पाप्यांना तारावयास ह्या जगामध्ये आला प्रभू. आणि निश्चितच देव बाप तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा करून त्या सर्वकालिक जीवनाचा भागीदार तुम्हाला आणि मला केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. प्रियांनो, देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो, प्रार्थना करतो माझा प्रभू. आज आम्हाला प्रभू तुझ्या वचनावरून कळलं की तू आम्हा पापायास तारावयास या जगामध्ये आला. आज प्रभू होऊ दे आम्हाला, आम्ही प्रभू पापेच्या गर्देमध्ये होतो, बऱ्याच परमेश्वराच्या शापामध्ये, बंधनामध्ये आम्ही अडकलेलो होतो प्रभू, परंतु तू आला आणि आम्हाला या पापाच्या बंधनातून मुक्त केलंस, म्हणून मी तुझे आभार मानतो प्रभू देवा. आज प्रभू होऊ दे आम्हाला प्रभू या त्या सर्वकालिक जीवनाचा भागीदार बनव. तुझ्या योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर आणि या संपूर्ण ख्रिसमस हा नाताळ सण देव बाप्पा आम्ही प्रभू परमेश्वरा स्वतंत्रतेने म्हणावं की प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर आला तर आमच्या जीवनामध्ये जीवन आलेलं आहे, आम्हाला जीवन देण्यासाठी तो आलेला आहे. आणि प्रभू होऊ दे अनेकांचं तारण व्हावं, अनेकांनी ते तारण साधून घ्यावं तुझ्या नावामध्ये, अशी तुझी कृपा पुरव. सर्व मान, महिमा, सन्मान, गौरव तुला देतो. प्रार्थना आमच्या धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात केली, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. एकच केवळ माझी इच्छा, उभे असणाऱ्यांच्या पंक्तीमध्ये उभं राहीन मी एके दिनी. प्रिय येशू मला घेऊन चल, एकूण उभे सुंदर येथे, आणि ही गर्दी मोठी येथे. कप्तान येशू ख्रिस्त सना भवती, हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.